नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. तेव्हा आता दमलेली असते, सगळं काम आवरून तिच्या बेडरूम मध्ये येते आणि रिलॅक्स अशी पडते तर मोबाईल हाताला लागतो. म्हणून मोबाईल बघते तर चंदाची 3 मिस कॉल असतात. चंदा काय वेडी झाली की काय, सारखी काय फोन लावते. बरं मग अक्षय बाहेर असतील तेव्हाच मला कॉन्टॅक्ट कर असं सांगितलंय, तरी मूर्खासारखी ही सारखी सारखी फोन करते. खरंच बावळटच झालीये ना. आता रेवा चिडचिड करत असते चंदाच्या नावाने. ओके सुद्धा घरातच आणि ही कशाला फोन लावती. खरंच ना परिणाम झाला हिच्या डोक्यावर. आता रिकाम टेकडी बोर झाली की रील बघते आणि मला इथे एवढं काम आहे तर मला फोन करून परेशान करते. चंदाचं काय म्हणणं आहे, न ऐकता न जाणून घेता इतकी बडबड करत असते ही रेवा. आणि चंदा कशी वाईट आहे हे बोलून ती मोकळी झालेली असते. चंदाने कशासाठी फोन लावला याची अजिबात ती खात्री करत नाही. म्हणते अजून माझी भांडी घासायची राहिली. भांडी तर घासायला लागणार ना. आता रेवाच्या लक्षात आलंय की भांडी घासायची. ती पटकन आलेली असते परत किचन मध्ये, कारण सकाळी उठून परत तिलाच करायचं असतं. त्यामुळे ती येते आणि किचन सगळं स्वच्छ करण्यासाठी आता सुरू करते. हातामध्ये आता मोबाईलच असतो. चंदाने काय रील्स वगैरे पाठवली ती बघतच आलेली असते. रील वगैरे मला कशाला पाठवते, आता मला इंटरेस्टच राहिलेला नाहीये काही बघायची. कशाला पाठवत असेल हे रील्स. कामाधंदे नाहीये ठीक आहे, मला कशाला ही बोगस रील पाठवलीये. ती मुलगी काहीतरी बोलत असते पुढे आणि त्याच्या बरोबर मागे रमा आणि अक्षय असतात. एवढा मोठा डोंगर आहे माया पुढे कामाचा आणि बसते हिची रील बघत. हीच रेवाची चिडचिड चिडचिड होत असते. त्यात ही भांडी अजून अजून राहडा. तेव्हा बिचारी भांडी घासायला लागलेली असते. भांडी वगैरे आवरत असते तेवढ्यात काय शशिकांत आलेले असतात. सून ग किती काम करते ग, लाडाची सून ग, सून किती काम करते ग, माझी गुणाची ती सून. लगेच चेहऱ्यावर हसू आणलेलं असतं. वा फार गुड सून आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते रेवा. अगं रमाच्या मैत्रिणीसाठी जो काही पाहुणचार केला ना, वा 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 कमाल कमाल. आणि त्यांना गरम गरम जेवण जेवायला दिलं. अंतकरण असं भरून आलंय बघ. शशिकांत तर रडायचं नाटक करत असतात आणि खोटं खोटं खूप तिचं कौतुक करत असतात. बाबा तुमच्यासाठी या घरासाठी मी सगळं काही करू शकते, एवढंच काय, एवढं केलं तर एवढं काय, काही नाही, मी काहीही करू शकते. सुनबाई तू एवढं सगळं केलं, इतकं कौतुक की मला काहीतरी तुला द्यावाचं वाटतंय. तुला काय पाहिजे तू फक्त सांग बरं सुनबाई. त्याचा नेकलेस वगैरे देऊ का तुला, अक्षय आणि तुझं नाव असलेला एखादा हिऱ्याचा नेकलेस काय देऊ तू सांग बरं सुनबाई. सोन्याचा नेकलेस देऊ की हिऱ्यांचा हार देऊ, त्यापेक्षा असू दे एक सॉलिड आयडिया सुचली मला. संध्याकाळी मस्तपैकी आपण दोघं बाप लेक गॅलरीत बसू आणि मस्तपैकी चहा पिऊ, एन्जॉय करू, छान अशा गप्पा मारू. चालेल का रेवा. हो बाबा चालेल की. ठरलं तर मग काय म्हणतात, लवकर चहा कर, मी वाट बघतोय गॅलरीत, लवकर चहा घेऊन ये आपल्या सगळ्यांसाठी. भांडे धुवून 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 बिचारी रेवा परेशान झालेली असते. इतके इतके सगळे भांडे पडलेले असतात कारण स्वयंपाक जास्ती असतो. तेव्हा सगळं आवरते आणि छान असा चहा ठेवलेला असतो. तेवढ्यात परत या चंदाने फोन लावलेला असतो. ही चंदा फोन लावून का परेशान करत असेल तिचं तिला माहिती. नको म्हटलं तरी फोन का लावतीये. चंदाचा फोन उचललेला असतो. बोल ग चंदा, किती वेळा सांगितलं ग, का सारखा सारखा फोन लावती, वेडी झालीयस का. नाही फोन उचलत म्हणजे काहीतरी बिझी असणार ना, मग का सारखा सारखा फोन लावून परेशान करती ग. चंदाचं काही ऐकलेलं नसतं आणि रेवा लगेच सुरू होते आणि नको नको ती बडबड करून मोकळी झालेली असते. त्यात महत्वाचं माझ्याकडे फालतू टाइमपास करायला वेळच नाहीये. कशासाठी लावलाय का हा टाइमपास. काय सांगते ऐक तर, मायापुढे कामाचा डोंगर आहे आणि तुझी फालतूपणा ऐकू कमी. बाई मी काय सांगते ते तर ऐक ना. काय बडबड बडबड लावली, आता बोल पटकन बोला. रील्स वगैरे पाठवती मला आणि त्या बघितल्या का म्हणून फोन लावते. जरा पण काही वाटत नाही का ग तुला, इतक्या जबाबदाऱ्या इतकी कामत माझ्याकडे आणि फालतू रील बघायला माझ्याकडे वेळ आहे का. काय चंदा मूर्खपणा लावलाय. चंदा काय सांगते, काय सांगण्याचा प्रयत्न करते, अजिबात ही ऐकत नसते. हिची बडबड सुरूच असते. त्यात मोठी गोष्ट म्हणजे अक्षय माझ्या प्रेमात पडायला लागलाय. चंदा म्हणते रेवा डोक्यावर पडली का ग, आधी मी काय सांगते ऐकतीस का जरा. काय बडबड बडबड लावलीये. जो रील पाठवलाय ना तो बघ, त्यामध्ये तो अक्षय ना. ए बाई गप की, मी काय सांगते जरा ऐकतीस का चंदा. डचकला आणि लगेच जागा झाला. त्याला वाटलं की मी रमाच आहे. ते सुद्धा त्याच्या बायकोला जवळ येऊ देत नाही आणि फक्त माझा विचार करतो. इतका प्रामाणिक आहे माझी तो. मनात मी आहे, त्याच्या बायकोला झोपे सुद्धा दूर ठेवतो तो. आणि अशा अक्षयवर संशय घेते. चंदा जरा पण लाज नाही का ग तुला. चंदा जोरात किंचाळलेली असते. रेवा गप्प बसा, आता मी बोलणार आणि तू ऐकणार. तुझी फालतूची बडबड मी खूप ऐकली. बोल आता पटकन, सुद्धा शब्द बोलायचा नाही. मी जे बोलेल तेच ऐकाय. अगं बाई बोल की पटकन, काय बोलायचंय ना पटापट बोला. बोल ना पटकन, माझ्याकडे वेळ नाहीये. तेवढ्यात रेवा रेवा चहा झाला का म्हणून शशिकांत ओरडत असतात. काय येत नाहीये, लवकर घेऊन ये ना बाळा. म्हणते आले बाबा आले. इकडून रेवा म्हणत असते की चंदा पटकन काय ते सांग. चंदा सांगण्याचा प्रयत्न करते तर शशिकांत आवाज देतात. चंदाचं आणि रेवाचं बोलणं काही स्पष्ट होतच नसतं. कॉल करते थोड्या वेळाने. आता चहा घेऊन गेलेली असते आणि फोन तिथेच याच्यावर ठेवून जाते. त्याचं बोलणं परत अर्धुरच राहिलेलं असतं. अक्षय मजा मारत फिरताय आणि ही बावळट काळत बसली बिंडो कुठलची. माझं कपाळ सांगू का, ऐकूनच काही घ्यायचं नाहीये हिला. पण ते रमा अक्षयचं सत्य कसं सांगू हिला कळतच नाही. आता रेवा घाईने चंदावर चिडचिड करत चहा घेऊन चाललेली असते बाबांसाठी. समोरून अक्षय येतो. रेवा बघतच नाही आणि अक्षय सुद्धा ते लक्ष नसतं. ती जाते आणि चहाचा कप घेऊन डायरेक्ट अक्षयला धडकते. गरम उकळता चहा डायरेक्ट अक्षयच्या अंगावर सांडलेला असतो. अक्षयला इतकं भासतं.
अक्षय इतका ओरडतो, सॉरी सॉरी सॉरी, चुकून झालं अक्षय, मी खरंच बघितलं नव्हतं. भाजलंय का रे, खूप भाजतंय का रे? अगं उकळता चहा टाकलाय माझ्या अंगावर आणि मला विचारतीये भाजलंय का? एवढं काहीच झालेलं नाहीये, ओल्या टॉवेलने पुसतो, अगदी होऊन जाईल व्यवस्थित. नाही नाही अक्षय, तुला शर्ट बदलायला लागणार. आतमध्ये गेलाय, त्वचा पण भाजली असणार आहे ना? मला माहिती त्वचा भाजलीच असणार आहे. तू शर्ट काढ आधी, शर्ट काढ. ओढत आणते, शर्ट चेंज कर, किती भाजले मला बघू दे. अगं एवढं काही नाही. तरी सुद्धा ही रेवा त्याला ओढत बेडरूम मध्ये घेऊन येते. रेवाचं लक्षच असतं अक्षयचं आणि रेवाचं काय चाललंय यांच्या मागे मागे बरोबर रमा असते. रेवा आता अक्षयला बेडरूम मध्ये घेऊन येते आणि ते शर्ट काढत असते आणि बरोबर रमा यांचं काय चाललं हे डोकून बघत असते बाहेरून. तो शर्ट काढला नाही तर बोलणार नाही, पटकन काढ, खूप भाजलंय मला माहितीये. अक्षय शर्ट काढ, किंचाळून सांगत असते आणि रमा हे सगळं काही बघत असते. शर्ट काढायला लावलेला असतो आणि त्याचा शर्ट घेऊन धुवायला निघून जाते. आता रमा हे सगळं गुपचूप ऐकत असते. रेवा बाहेर येते आणि रमा भिंतीच्या कडेला उभीच असते. आता निघून गेलेली असते, ती रमाला बघतच नाही. अक्षय पटकन दाराच्या बाहेर जाऊन बघतो की गेली की नाही ही बाई. रमा तिथे उभीच असते. पटकन ती अक्षयला धडकते. 15 मिनिटापूर्वी बोलले होते ना मी, हेच घडायचं होतं, हेच सांगत होते, पण नाही, तुम्हाला काय ऐकायचंच नसतं. माझ्या मनात म्हणूनच सारखी सारखी शंका यायची म्हणजे यायचीच. बघितलं ना आता काय झालं? अगं बाई काय झालं? बाई काही घडलं बिडलं नाही आणि अजून काय घडायचं राहिलंय ग? काय बडबड लावली? काहीच घडलं नाहीये, नाटकच चाललंय ना. अगं बाई हो, नाटकच आहे. जवळीक कशाला हवी या नाटकामध्ये? नाटकच असतं ना. जवळीक बिवळीक ग, चहा सांडलाय अंगावर, तू वेडी आहेस काय ग रमा? शर्ट वर सांडला म्हणून शर्ट काढायला लावला, टी शर्ट वर सांडला असता मग टी शर्ट काढला असता का? हो ए वेडी आहेस का? मी कशाला टी शर्ट काढेल ग तिच्या समोर? काढला असता. नाही ग, कशाला टी शर्ट काढू ग तिच्या समोर? वेडी आहेस का? चिडतीस कशाला? नाटक चाललंय ना, माहिती ना तुला मला, मग का वेड्यापणा करतीस तू? प्रसंग येणार, आपल्याला सगळ्या प्रसंगाला सामोरं जायला लागणार, हे आपल्यात बोलणं झालंय, लक्षात येतंय का? खरं प्रेम आहे का हो तिच्यावर तुमचं? एवढं करताय सगळं? तिला असं वाटतंय की खरंच प्रेम आहे? बाई तिला काय वाटायचंय ना रमा, वाटू दे की, मला काय घेणं देणं आहे. तिला खरं प्रेम वाटतं की खोटं प्रेम वाटतं, मला काय करायचं नाहीये त्याच्याशी. तू कशाला चिडचिड करतेस उगाच? तिच्यावर खरं प्रेम आहे असं वाटावं म्हणून तर नाटक करतोय ना, मग काय चाललंय? रमा फक्त चिडचिड करत असते. तरी रेवा अक्षयचं शर्ट स्वच्छ असं धुवत असते, कारण तिच्याकडनं ते खराब झालंय. चहा वगैरे द्यायचं तिने बाबांना सोडून दिले आणि अक्षयचं शर्टच धुवत बसलेली असते. आता शर्ट धुता आठवत असतं की जेव्हा आता अक्षय झोपलेला होता त्याच्या रूम मध्ये गेली, तेव्हा अक्षय झोपेत सुद्धा रेवा असंच बोलत होता आणि रेवाचीच काळजी, रेवावर प्रेम आहे असंच बोलत होता. आणि रमा माझ्या जवळ सुद्धा यायचं नाही हा, कारण मी रेवावर प्रेम करतो आणि हे चुकीचं आहे. हे सगळं अक्षय जे झोपेत बोलत असतो ते तिला सारखं आठवतं आणि ती हसत असते. खरंच किती प्रेम करतो ना अक्षय माझ्यावर. तेव्हा स्वप्नात सुद्धा तूच दिसतेस ग. इतकी ही मकडत असते, इतकी हसत असते. अक्षय किती काळजी करतो ना माझी, कारण तो माझा आहे म्हणून माझी एवढी काळजी करतो. असं शर्ट धुतलेलं असतं, छान असं सगळे डाग वगैरे गेलेले असतात. अरे वा, चहा उकळून काढा करतेस का? किती वेळचा चहा सांगितला आणि तू किती वेळचा चहा बनवायला टाकलाय? चहा करतेस की काढा? ए बाई, आज मिळेल का मला चहा? काही लवकर चहा. किती तरसवतीये ग त्या चहाला. म्हणते अरे बापरे, सगळ्यामध्ये बाबांना चहा द्यायचं राहूनच गेलं की. चहा करायला लागणार. आता खाली आलेली असतात. अगं रेवा चहा करते की काय करते? तेवढ्यात काय रेवा चहा घेऊन गेलेली असते. वाट बघून खाली आलो. किती उशीर केला ग? का बाकीची कामं होती ना बाबा, त्यामुळे राहून गेलं. काय एवढी कामं? खुश आहे? काय विशेष आहे ग रेवा? खूप खुश आहे, खूप. काय कारण आहे सांग की. अक्षय आजकाल माझी इतकी काळजी घेतो ना की बस, खूप प्रेम करतो तो माझ्यावर. आले ना मी बाबा अक्षयच्या रूम मध्ये गेले होते, तो झोपेत होता. झोपेत सुद्धा तो माझं नाव घेत होता आणि माझीच काळजी करत होता आणि रमाला झोपेत सुद्धा त्याच्यापासून दूर ठेवत होता. इतकं प्रेम करायला लागला अक्षय माझ्यावर की तुम्हाला काय सांगू. जरा हात लावला तर खडबडून जागा झाला शॉक मध्ये की त्याला रमा वगैरे हात लावती की काय म्हणून घाबरला आणि पटकन असं उठला. खूप बोलत होता रागाला. त्याला वाटलं की रमानेच त्याला हात लावला. इतका चिडला तो. परत चहा द्यायचं विसरले मी. आता चहा घ्या बरं प्लीज. इतकी खुश असते, इतकी लाजत असते. शशिकांत म्हणतात इतकी खुश आहे म्हटल्यावर काय चहा सोडून द्यावा की काय असं वाटायला लागलं होतं. तू खुश आहेत ना, मग सगळं सोडून द्यायला तयार आहे मी. काय बाबा झालं? त्याने झोपेत रागाच्या भरात तुझ्या कानफाटात नाही मारली? काय बोलताय बाबा? अगं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की रमा समजून तुझं कानफाड नाही फोडलं. मैत्रिणींची पार्टी झाली ठीक आहे, रात्रीच्या जेवणाचं काय आहे रे वा, की बसायचं तसंच? खरंच विसरले हो मी या सगळ्यामध्ये. बाबा मी लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागते, बघते काहीतरी बनवायचं. म्हणतात लवकर तयारीला लाग. म्हणतात या पोरीचं काय करायचं आणि काही नाही काही समजत नाही. घाणेरडा चहा बनवलेला असतो की शशिकांतला चहा पिऊच वाटत नसतो. की बाई या घरची सून होणार तेव्हा होणार, पण चहा पिऊन तर मी तिच्या आधी मरणार एवढं नक्की. आजीचं डोकं वगैरे चेपून देत असते रमा, हातपाय दाबत असते. आजी म्हणते किती रिलॅक्स वाटते रमा, तुला काय सांगू मी. हातामध्ये येणं रमा जादू आहे, जादू. रिलॅक्स फील होतं बघ. तर स्पर्श केला ना तरी सुद्धा बरं वाटतं, खूप रिलॅक्स फील होतंय. आता रमाकडे बघत असतो आणि हसत असतो. आजी म्हणते नाही ती रेवा एक तर व्हायला गेला असता, पण हात आणि खांदे अजून दुखायला लागलेली असतात. रमा आता हसत असते आणि रेवाचं काही नाव घेतलं की रमाला फार छान वाटतं.
अक्षय हसत असतो आणि तिच्याकडे बघत असतो रमाकडे. चाललेली असते तेवढ्यात काय शशिकांत येतो. अक्षय, जास्ती तुला सावधगिरी बाळगायला लागणार. का हो बाबा, काही प्रॉब्लेम झालाय का बाहेर? बाहेर नाही, रेवाच्या डोक्यात प्रॉब्लेम झालाय. अक्षय जास्त सिरियसली घ्यायला लागती. अक्षयचं प्रेम, अक्षय एवढंच तिची चर्चा चाललेली असते. तू तिच्यावर किती प्रेम करतो, तिला किती जीव लावतो, हेच तिच्या डोक्यात सारखं चक्र फिरत असतं. काय नवीन आहे बाबा, पहिल्यापासूनच ती माझ्या मागे आहे ना. तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे आणि आत्ताची वेगळी आहे. ती मनापासून तुला नवरा मानायला लागली आणि तुझ्याशिवाय तिला काही सुचतच नाहीये आता. फक्त अक्षय 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 एवढाच विचार आहे. अगदी वेडी झाली तुझ्या प्रेमात. डोक्याची घंटा काय कळतंय का? रेवा असं समजायला लागली की तू सुद्धा तिच्या प्रेमात पडतोय. रमामध्ये बघितलं का मी काय सांगत होते? ऐकलं का बाबा काय सांगताय? गोड बोलायची, तिच्या जवळ जायची काहीच गरज नाहीये. ती खरंच तुमच्या प्रेमात पडायला लागली आणि तुम्ही तिच्यावर प्रेम करता असं ती समजतीये. त्याचे फार वाईट परिणाम होणार. अक्षय जे वाटतंय ते बाबांना वाटतंय. अरे पण तुम्ही एवढं काय सिरियसली घेताय? आपण सगळं नाटक करतोय माहितीये ना. काय तोडायचं असेल तर मला हे खोटं खोटं वागायला लागणार, खोटं नाटक करायला लागणार. त्यात काय एवढं? माझ्यावर काय डाफरतीयस ग तू? डाफरत नाहीये, तुम्हाला सांगतेय. जास्त जवळ जायची, गोडगोड बोलायची काही एक गरज नाहीये. मुळात तिला एवढी प्रेम करायची, लाड करायची गरज नाहीये. नाटक किंवा काय असेल ते करूच नका की. कशाला तिला गैरसमजात पाडताय हो? ए बाई, नाटक हे करायला लागणार आहे तरच प्लॅन वर्क होणार आहे. तिच्या जर लक्षात आलं ना, शशिकांत आता बोलायला लागलेले असतात की तुम्ही तिच्यापासून खोटं खोटं दूर राहण्याचं नाटक करताय, तिला फसवताय. खरं तर तुम्ही एकच आहात, नवरा बायकोसारखं राहताय पण तिच्यासमोर दुरावा दाखवताय. हे सगळं जर रेवाच्या लक्षात आलं तर भयानक आणि वाईट असे परिणाम होणार आहे. कारण ती अगदी वेडी झाली याच्या प्रेमात आणि हा तिला फसवतोय म्हटल्यावर ती काय करेल आणि काय नाही काहीच कळणार नाही. वाईट आणि विचित्र अशी अवस्था होईल. मग जी म्हणते शशिकांत तुला काय म्हणायचंय रे? अगं आई, प्रेम निस्वार्थ असतं, त्यामध्ये त्याग असतो. बरोबर? प्रेम वेगळंच आहे की बाई. निस्वार्थ त्याग असं काहीच नाहीये. वेगळंच प्रेम येतात. प्रेमाला काहीतरी वेगळंच नाव मिळेल. प्रेम नाही म्हणता येणार. देवाने हट्ट पकडलाय. कुठल्याही किमतीत अक्षय हवाय म्हणजे हवाय. काही करायला तयार आहे. फक्त तिला अक्षय मिळवायचं एवढंच भूत तिच्या डोक्यावर आहे सध्या. आणि अक्षय जर मिळाला नाही किंवा अक्षय तिला फसवतोय, चुकून जरी लक्षात आलं ना तर पिसाळल्यासारखी करेल ती. अशा मेंटॅलिटीची माणसं भयानक, विचित्र, विक्षिप्त असतात. काहीही वागू शकतात की त्यांचा आपण अंदाजच लावू शकत नाहीये. कळतंय का? अशा याच्यात तिचं स्वतःचा पराभूती स्वतः सहन करू शकत नाही आणि काहीही उलट सुलट पाऊल उचलू शकते. स्वतःची तरी वाट लावून घेईन ती किंवा त्या नादात अक्षयची तरी वाट लावेल. त्यासाठी आपण आधी अलर्ट राहायचे आणि सगळ्यापासून दूर राहायचे आपण. कळतंय का? इकडे आता रेवाचा मस्तपैकी संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला असतो. तिने तयारी सुरू केलेली असते. इकडे आता चंद असते. चंदाच्या डोक्यातून अजून तो व्हिडिओ, ती रील गेलेलीच नसते. रेवाने व्हिडिओ बघितला असेल का? आणि जर तिने व्हिडिओ बघितला असेल तर रमा अक्षयला बघितलं असेल का? आणि रमा अक्षयला जर बघितलं असेल तर तिची काय रिॲक्शन असेल? आता या चंदाला नको नको ते प्रश्न पडायला लागलेले असतात. घरात तिने नक्कीच गोंधळ घातला असणार. मला माहिती, कळत नाहीये ग बाई. परत फोन लावते आणि या रेवाला डिस्टर्ब करत असते. ती कामामध्ये असते आणि हिने परत फोन लावलेला असतो. लावलाच काय या चंदाने? चंदाचं ना डोकं फोडावं की काय कळत नाहीये. कशाला सारखा सारखा फोन लावून बोर करतीये? ए काय ग चंदा, कशासाठी फोन लावलाय? पासून रात्रीपर्यंत सारखे फोन फोन लावतीये. तू वेडी आहेस काय? वेडी झाली आहेस काय ग? मरतीये, कामं करतीये, जीव नकोसा झाला, डोळ्यातनं पाणी येते आणि तुझं काय चाललंय? हा, बावळाटासारखी फोन लावतीये. नाही म्हटलं सुद्धा कळत नाही का ग तुला? चंदा, तुला काही कामं नसतील तर काहीतरी कर ना. कशाला दुसऱ्याचा वेळ व्हायला घालवतीये ग? ए बाई, रमा अक्षय ऐकून तर घे. त्यांचं काय झालंय मध्येच? दोघांना एकत्र गार्डन मध्ये बघितले आणि हेच तुला सांगण्यासाठी 1000 वेळा फोन लावला पण तू काय ऐकत नाहीयेस. पाठवलेला व्हिडिओ बघितला का? तू वेडी आहेस काय ग? तरी रॅन्डम मुलीचा व्हिडिओ पाठवतीये आणि रमा अक्षयचं कनेक्शन जोडतीयस का? ती राहून राहून काय मेंटल झालीयस काय ग? तुझ्या पाठीमागे बघ कोण आहे, तुझ्या लक्षात येईल. बारीक व्हिडिओ बघ मग लक्षात येईल. थांब जरा, एकच मिनिटं बघती. आता रेवाने तो व्हिडिओ ओपन केलेला असतो आणि बारीक तो व्हिडिओ बघणार असतो. जसं चंदाने सांगितलं तसंच ती करणार असते. चंदाच्या सांगण्यावरून रेवा तो फोन ओपन करते आणि व्हिडिओ बघायला सुरुवात करते. आणि व्हिडिओ जेव्हा ती मुलगी इकडे तिकडे बोलता बोलता थोडीशी हलत असते, बरोबर तिच्या मागे अक्षय आणि रमा बसलेले असतात. हे आता चंदाने बघितलेलं असतं, तसंच आता रेवाने सुद्धा बघितलेलं असतं. जेव्हा रेवा हे बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकून जाते की हे काय बघतीये मी. रमा अक्षय एकत्र गार्डन मध्ये एका बाकावर, तेही इतके जवळ. आता मात्र रेवाला काय करू आणि काही नाही काही कळत नसतं. तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. कारण ती अक्षयवर इतकं प्रेम करायला लागलेली असते आणि ती आता रिलॅक्स असते. कारण रमा अक्षय एकत्र नाहीच आहे, नवरा बायको सारखे राहत नाहीच आहे असा तिचा विचार असतो. खरं तर सगळं वेगळं आणि विचित्रच असं असतं. रमा अक्षय एकत्रच असतात आणि फक्त हिला फसवतात. आता हे दोघे मिळून हिला फसवताय हे कळाल्यावर हिची तळपायाच्या मस्तकात जाते. काय करू आणि काही नाही या रेवाला सुचत नसतो. आता तिच्याकडे उत्तर काहीच नसतं. कारण इतक्या वेळी ती फक्त अक्षयवर प्रामाणिकपणे विश्वास ठेवलेला असतो, त्याच्यावर प्रेम करत असते आणि तो सुद्धा माझ्यावर प्रेम करतो या आनंदात ती जगत असते.
आता जेव्हा अचानकपणे एवढा मोठा धक्का हिच्या समोर येणार, इतकं सत्य समोर येणार, तेव्हाही हिला सहन झालेलं नसतं. हा व्हिडिओ बघत असते, नीट बघत असते, रमा अक्षयच आहेत का, काही माझी गलतफहमी होतीये, पण नाही, ते रमा अक्षयच असतात. हिची आता खात्री पटलेली असते. आता इतका इतका राग आलेला, इतकी भयानक चिडली आहे ही. दोघांनी मिळून मला फसवलंय, आता हे रेवाच्या लक्षात आलेलं असतं. आणि रेवाला फसवलंय ही साधी सुधी गोष्ट नाहीये. रेवा हे कधी सहन करणार नसते की अक्षय आणि रमा दोघे मिळून मला फसवताय, माझा फायदा घेताय, खोटं खोटं वागताय, आम्ही नवरा बायको नाही होत, आम्ही आता वेगळं झालो, डिवोर्सची प्रोसिजर चालू आहे. तिला खूप काही खोटं नाटं सांगितलेलं असतं आणि बिचाऱ्या रेवाला फसवलेलं असतं. रेवा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असते चांगली सून होण्याचा, सगळं काम व्यवस्थित करण्याचा. एवढं सगळं करून सुद्धा तिला फसवलं जातंय हे जेव्हा कळतं तेव्हा अगदी वेडी झालेली असते. काय करू आणि काही नाही तिला कळत नाही. अक्षय फसवतोय, रमा फसवतोय किंवा घरातले सगळेच मला फसवताय ही तिला कल्पना सहन होणार नसते. आता रेवा काय करू आणि काही नाही अशी अवस्था झालेली असते. अगदी बधीर झालेली असते ही रेवा. इतका राग आलेला असतो. दोघे एकत्र होते तर, आणि मला माझ्या समोर असं दाखवताय की वेगवेगळी आहे, यांचा काही संबंध नाहीये वगैरे वगैरे, काय काय नाटकं चालली माझ्यासमोर, आणि इथे एकत्र आहे होय. हे आतापर्यंत जे काय चाललं होतं, अक्षय आणि रमा माझ्यासमोर सगळा ड्रामा करत होते, मला दाखवत होते की ते वेगळे, काही संबंध नाही. आता कुठे सगळं गणित रेवाच्या लक्षात आलेलं असतं. ही फसवाफसवी चालली आहे, माझ्यासाठीच चाललंय, सगळं तिच्या लक्षात येतं आणि ती आता चिडचिड करायला लागते, खूप रागवत असते. माझ्याशी प्रेमाने बोलणं, रमावर चिडणं, सगळं सगळं काही नाटक होतं. हो तर माझ्यावर काही प्रेम वगैरे करत नाही, फार काळजी घेतो, फार प्रेम करतो, फार गोड गोड वागतो, आणि रमा दिसली की तिच्या अंगावर धावून जातो, तिला ओरडतो, तिच्यापासून दूर राहतो. हे सगळं एकंदरीत नाटकच होतं. म्हणजे मला एक फसवत होता थोडक्यात, हो की नाही. आता मात्र खरंच रेवाला इतका राग आलेला असतो आणि तिला सगळंच एकंदरीत आठवायला लागतं की सुरुवातीपासूनच हा मला फसवतोय, पण मी वेडी, माझ्यावर प्रेम करतोय, विश्वास ठेवतोय असं म्हणून त्याच्यावर प्रेम करायला लागले. आता रेवा चिडलेली असते कारण तिला फसवलेलं असतं आणि तिने एवढं प्रेम करून सुद्धा तिच्या हातात काहीच आलेलं नसतं. आता सगळं बघते, स्वतःला रिअलाइज करून घेते आणि आता स्वतःला सावरते. चंदा, या लोकांनी मला फसवलंय, अगदीच फसवलंय, सगळी नाटकंच केली आणि प्रत्येकाने नाटकं केली बहुतेक, असंच मला वाटतंय. माझ्या भोळ्यापणाचा यांनी फायदा घेतला आणि नको नको ते माझ्याकडून करून घेतलं. अक्षय आणि रमा नवरा बायकोच आहेत आणि ते फक्त मला फसवत होते. ते मी तेच म्हणतेय ना, मग त्यांना माहितीच नाहीये रेवाला फसवण्याचे काय परिणाम आणि कसे कसे काय काय भोगायला लागणार आहे. त्यांना कळेल आता की रेवाला फसवलं की काय परिणाम होतात. मला म्हणते, रेवा आधी शांत होतीस का? मला आता शांत करू नकोस. मी काय शांत होत नसते. मला फसवण्याचा प्रयत्न केला, माझ्या इमोशन बरोबर खेळण्याचा प्रयत्न केला, आता मी त्यांना सोडणार आहे का? नाही, मी त्यांना आता कसा आणि काय काय त्रास देते ना, तू सुद्धा बघत चंदा, मी त्यांची काय हालत करते ना. मी आता रियालिटी मध्ये दाखवते. रेवाशी क्रॉस करणं म्हणजे काय असतं, क्रॉस केल्यावर काय परिणाम होतं हे त्यांना कळेलच. मुळात रेवाशी पंगा घेतल्यावर काय आणि कसं भोगायला लागतं ना, हे आता यांना सगळ्यांना दाखवून देते. आता यांची लायकी दाखवायची ना रेवा, वेळ आली आहे. आता बघ चंदा, मी यांना काय करते. रेवा मनाशी बोलत असते, चंदाशी बोलत असते. त्याला टेन्शन आलेलं असतं. अगं रेवा, तू आधी शांत हो ना बाई, काय विचार करते, आधी शांत पड की. फोन आता बंद केलेला असतो. इतकी इतकी चिडलेली असते, भयंकर असं तिला राग आलेला असतो. चंदा तिकडे हॅलो 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 करते, पण फोन हिने रागाने बंद केलेला असतो. आता मात्र एक मिनिटही व्हायला घालवत नाही. रमा अक्षय जोरात अशी किंचाळत असते आणि त्या किंचाळण्यामध्ये राग असतो भयानक असा. आवाज दिलेले असतो, ती लोक आलेली नसतात. आता ही काम सोडते आणि यांच्याकडे तनातन रागत चाललेली असते, कारण ते काय आले नाही, इला जायचं असतं जाब विचारायला. लिंग अक्षय, रमा, बाबा, आई, मयुरी, अक्षय, मयुरी, सगळेच या की इकडे. आता बाबा म्हणतात, रमा काय झालं ग एवढं ओरडायला, घर काय डोक्यावर घेते, जरा शांत बस की, आणि एवढा आरडाओरडा कशासाठी करतेय ग तू? रेवाने आरडाओरडा करून अख्खं घर डोक्यावर घेतलेलं असतं. झोपलेली माणसं, रिलॅक्स झालेली माणसं, इथं स्वयंपाक व्हायला वेळ असतो म्हणून निवांत अशी बसलेली माणसं पटापट पटापट येऊन उभी राहतात की रेवाला अचानक असं काय झालंय, एवढा आरडाओरडा का करते, हिला ओरडायला काय झालं. तरी म्हणते, काय काय एवढं घर डोक्यावर घेतलंय. आता प्रत्येक जण येतो तोच प्रश्न विचारतो, काय झालंय असं, एवढी काय चिडली आहे आणि एवढा आरडाओरडा का करते, तुला कळतंय का, घरात म्हातारी माणसं सुद्धा राहतात, एवढा आरडाओरडा कशासाठी करते तू, काय झालं बहिणी. अक्षय म्हणते, रेवा काय झालंय सांग की, रात्री का हाका मारतीयस, नेमकी काय झालंय कळेल का. कसं आहे ना अक्षय, तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज, आणि सरप्राईज सगळ्यांसाठी म्हटल्यावर सगळ्यांना बोलवायला लागणार ना. पाठीमागे जे काही कटकार असतात चाललेत ना, त्याविषयी बोलायचं आहे ना, म्हणून बोलवलंय अक्षय सगळ्यांना. तो दाखवलेला असतो ज्यामध्ये रमा आणि अक्षय एका बाकावर बसलेले असतात. सगळे डोळे फाडून फाडून तो व्हिडिओ बघत असतात. रेवा मात्र हाताची घडी बांधून अक्षयच्या समोर उभी राहिलेली असते. त्याला दाखवत असते की तुझं सत्य मला कळालंय, मला जे फसवतोय ना ते आता मला कळालंय. अभि म्हणत असतात की हे जुना व्हिडिओ आहे, आताच नाहीये, आठवत पण नाहीये. रेवा मध्ये, हो का, सिरियसली आठवत नाहीये. येतोय, तोंडातून शब्द फुटत नाहीये, काय एवढा घाबरलाय रे. समोर घटस्फोटाचं नाटक करायचं, वेगळे आहोत, आमचं पटत नाही असं दाखवायचं, आणि तिकडे गार्डन मध्ये जाऊन गुलुगुलू करायचं.
वा, काय नाटकं आणि काय चाललंय रे. आणि तुम्हाला काय वाटलं मला कधी कळणार नाही. शेवटी सत्य समोर आलंच की. मागे चोरून रोमॅन्स करायचा डिस्कस्टिंग, आय डोंट लाईक. जे करताय जे वागताय ते अजिबात आवडले नाहीये. थोडक्यात तुम्ही मला फसवलं. तो चुकीचा अर्थ काढते असं काही नाहीये. शटापा, अजिबात काही बोलू नकोस. म्हटलं होतं या घरातल्या सगळ्या नियम अटी पाळायला तयार आहे म्हटले होते ना. ते केलं सुद्धा. सगळे नियम अटी पाळले आणि प्रामाणिकपणे काम केलं. जी पण एक अट होती, रमा अक्षय वेगळे राहतील आणि ते कधीच एकत्र येणार नाही. ही अट पाळताच आली नाही. ते एकत्र होतेच. लोकांना माफ कसं करू मी, सांगा बरं. माफ करणं तर शक्यच नाही, कारण यांनी सरळ सरळ मला फसवले. माझी फसवणूक केली. सगळ्यांनी मिळून माझी फसवणूक केली आहे. मला खोट्यात काढलंय, मला वेड्यात काढलंय. तुम्ही त्या फिलिंग्स बरोबर खेळलाय तुम्ही. अक्षय म्हणतो ए रेवा, लिमिट क्रॉस करती. ओ रिअली, मी लिमिट क्रॉस करते? अक्षय म्हणतो हो. च्या गोष्टी तू नाही करायच्या मुकादम. फसवण्याची लिमिट तू क्रॉस केलीच आहे रे. त्या गोष्टीसाठी तुला मी माफ करणार नाही आणि शिक्षा मात्र होणार. लक्षात ठेव, शिक्षा होणार. आता आतमध्ये गेलेली असते. सगळे बघतात की आता ही रेवा करणार काय. प्रत्येकाला टेन्शन आलेलं असतं का ही बाई चिडलेली आहे, नेमकी काय आणि कसं करणार. वागते इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. चंदा म्हणत असते, अगं पण कसं आहे ना रेवा, हा मोठा पुरावा तुझ्या हाती लागलाय, तरी पण तू शांत का बसलीस, वेडीच काय ग रेवा. पण त्याला पकडायचं नाहीच, सगळ्यांच्या समोर त्यांना एक्सपोज करायचंय, कळतंय का. चंदा म्हणते हे चुकीचं आहे रेवा, आत्ताची शिक्षा लगेच देऊन टाकायला पाहिजे त्यांना. सत्य काय, खरं खरं काय हे पकडायचंय मला, आणि मला त्यासाठी तुझी गरज आहे. अक्षय आणि रेवा समोरासमोर असतात. ती म्हणते आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे आणि त्यासाठी मला तुझा अक्षय आशीर्वाद हवाय. अक्षय म्हणतो आशीर्वाद वगैरे पडते. बर बाई, दिला आशीर्वाद. तिने आता चिप लावलेली असते पाया पडायच्या बहाण्याने. एक चिप असते, ती चिप अक्षयच्या पायाला लावून देते. अक्षयच्या पायाला ती चिप चिटकवलेली असते. अक्षयला उशीर होतो तो चल मी चाललो. तुझा आशीर्वाद माय फूट. GPS डिव्हाइस लावलंय बघ. आता कुठे कुठे काय काय जातो मला कसं लक्ष आहे. पावलं जिथे कुठे जातील ना सगळं काय मला कळणार. आता अक्षयला चांगलाच अडकवलेला असतो. GPS लावलेलं असतं त्याच्या बूटमध्ये. आता अक्षय कुठे जाणार काय जाणार सगळं काही कळणार आणि अक्षयची चोरी, रमाची चोरी ही पकडली जाणार. बघू आता रेवाला सत्य कळाल्यावर रेवा काय तमाशा घालते आणि त्यानंतर नेमकी काय होणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.